नमस्कार मंडळी, आज मी बनवलं एकदम हटके कारल्याचं कालवण. आता तुम्ही सुद्धा म्हणाल, अरे बापरे, कारलं तेही कालवण. तर हो, कारण लहानपणी मुलं म्हणायची, आई कारलं खायचं नाही, ते खूप कडू असतं. पण खरं सांगायचं तर कारलं कडू असलं तरी आयुष्याला गोड शिकवण देतं. कारल्याचे फायदे तर बघा ना, पोट साफ करतं, डायबिटीजवर मदत करतं, शरीरातून विषारी घटक बाहेर टाकतं आणि इम्युनिटी बूस्टसुद्धा करतं. म्हणजे दिसायला इतकं छोटंसं कारलं ते किती मोठं काम करतं. आणि गंमत म्हणजे आपण ते वेगवेगळ्या पद्धतीने बनवलं की त्याची कडू चव थोडी मस्त गोडसर लागते. म्हणजेच बघा ना, जीवनासारखंच थोडं कडू आणि थोडं गोड हे कारलं. नेहमीच्याच भाज्यांपेक्षा थोडंसं वेगळं आहे, पण हेल्थ आणि हेवी युजफुल असतं. म्हणूनच आज मी ठरवलं कडूपणा विसरायचा आणि या कारल्याच्या कालवणात हेल्थ आणि टेस्ट दोन्ही एन्जॉय करायचं. तुम्ही सुद्धा हे गोड कारलं गूळ आणि चिंच टाकून करून बघा. आणि एकदा का बनलं की मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की कसं बनलं होतं. कडवट की थोडंसं गोड. थोडं कडू खा पण आयुष्यात गोड जगा.